रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न बस्तावा आहेरासाठी होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी। कांजीवरम, बनारसी, झुल्ला, बेंगलोर सिल्क, मदुराई सिल्क, कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध। सूट व इंडो शेरवानी, हळदीसाठी कुर्ता, सफारी, ब्रँडेड शर्ट, पॅन्टचे खास कलेक्शन, असंख्य व्हरायटीसह 51% भरघोस डिस्काउंट। जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत। त्वरा करा, आजच भेट द्या रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे। काँग्रेसच्या सरकारने अनेक वर्ष राज्य केलं। आघाडीच्या अनेक मंत्र्यांनी मंत्रिपदे भोगली, पण जनतेला फक्त चॉकलेट दिले। दुसरीकडे आपण 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देण्याचं काम केलं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। महायुतीची विकासाची ट्रेन आहे। या विकासाच्या ट्रेनमध्ये गोरगरीब, शेतकरी, शेतमजूर आहेत। महायुतीची ही गाडी सबका साथ सबका विकास म्हणत पुढे चालली आहे। साखर कारखान्यांसाठी आणि ऊसाच्या शेतकऱ्यांसाठी नरेंद्र मोदी यांनी जेवढे निर्णय घेतले तेवढे आजपर्यंतच्या इतिहासात कधीच झाले नव्हते, असे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। सध्याची निवडणूक विकासाची निवडणूक आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 10 वर्षात विकासाची गती बदलली आहे। 10 वर्षात देश बदलला आहे। गरिबांना पक्की घरं दिली, शौचालय दिले, नळाला पाणी दिलं। सबका साथ सबका विकास म्हणत महायुतीची ट्रेन पुढे जात आहे। नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस मॉरिशियसला दिली म्हणून मॉरिशियस जिवंत आहे। आपल्याला मोदींनी कोरोना लस दिली म्हणून त्याची उतराई म्हणून आणि देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी भाजपला मत द्या। तसेच मी जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी आलोय। आपलं मत भारताकरिता आहे, तर घरी बसू नका, मतदान करा। आपल्या भारत देशाचा विकासाचा मार्ग मोकळा करा, असं आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। कडेगाव येथे सांगली लोकसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस यांची कडेगाव येथे प्रचार सभा संपन्न झाली। यावेळी ते बोलत होते। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यांचं स्वातंत्र्य लढ्यात योगदान आहे, काँग्रेस पक्षात मोठं योगदान आहे, अशा वसंतदादा घराण्याला राजकारणातून बाहेर काढण्याची खेळी जयंत पाटील यांनी संजय राऊत यांना हाताशी धरून केली आहे। या खेळातील खरा खलनायक हा जयंत पाटील आहे, असा घणाघाती आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी केलाय। शिवाय ज्याचं काहीच नाही अशा व्यक्तीला उमेदवारी देऊन त्यासाठी आग्रह धरला, यासाठी संजय राऊत यांच्या माध्यमातून विशाल यांच्या विरोधात षडयंत्र रचलं गेलं, असा आरोपही त्यांनी यावेळी केलाय। महाविकास आघाडीतून उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केलेले काँग्रेसचे नेते विशाल पाटील यांच्या प्रचारासाठी जत तालुक्यात बैठकीचं आयोजन केलं होतं। यावेळी विलासराव जगताप यांनी गंभीर आरोप केलेत। यावेळी अजितराव घोरपडे, अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्यासह जगताप गटातील प्रमुख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। खासदारांनी विश्वासात घेतलं नाही म्हणून आम्ही नाराज आहे, परंतु सत्ता नसली तरी लोक सोबत आहेत। लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही व सध्या पद नाही, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी कधी अंतर दिलं नाही। त्यातच मला आमदार खासदारकी मिळाल्यासारखं आहे। राजकारण करीत असताना विश्वासाला कधी तडा जाऊ दिला नाही। निष्ठेने काम करत राहिलो, निष्ठेने राजकारण करत आहे। आमचे कुलस्वामी देवेंद्र फडणवीस आहेत, तर जिल्ह्यात भाजपमध्ये एक वाक्यता असेल तर भाजप आणखी भक्कम होईल। भाजपची ताकद सर्वाधिक आहे, परंतु सर्वांमध्ये एक वाक्यता होणं गरजेचं आहे। तेव्हा झालेल्या चुका दुरुस्त व्हाव्यात। तसेच खासदारांना विनंती आहे की तुम्ही आमचे कामे करू नका, पण विरोधकांकडून आम्हाला त्रास देऊ नका। तेव्हा नाराजी दुरुस्त करून भाजप महायुतीचे उमेदवार संजय पाटील यांना ताकदीने विक्रमी मतांनी निवडून आणणार असल्याची ग्वाही भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी दिली आहे। कडेगाव येथे आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते। आक्रस्ताळेपणाने बोलणे हे विलासराव जगतापांचा स्वभाव आहे। त्यांच्या पायाखालची वाळू घसरली असल्याने त्यांच्याकडून अशी वक्तव्ये होत आहेत। वाढत्या वयाबरोबर त्यांना नैराश्य देखील आले। राष्ट्रवादीने सांगलीची जागा कधीच मागितली नव्हती। जागा वाटपाचा विषय हा काँग्रेस आणि शिवसेनेत झालाय। कोल्हापूरच्या बदल्यात सांगली असाच विषय झाला आणि तो संपला। त्यांचे थापा मारण्याचे कार्यक्रम बरेच असतात, असं प्रत्युत्तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले। विलासराव जगताप यांनी केलेल्या आरोपांचं खंडन जयंत पाटील यांनी केलंय। सांगली लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्यावर आहे। या निवडणुकीत पै पाहुणे, नातेगोती पाहून मतदान करण्याचं काम बंद करा। चहाला घरी आले तर मी काय करू असे सांगू नका। कोणी कोणाचं काम केलं हे मतपेटी फुटल्यानंतर प्रत्यक्ष कळेल। त्यामुळे या निवडणुकीत नेते इकडे, कार्यकर्ते तिकडे असं चालणार नसल्याचा इशारा शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी शनिवारी सांगलीत महाविकास आघाडीच्या बैठकीत दिलाय। विश्रामबाग येथील उत्कर्ष हॉलमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारार्थ प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष पाटील बोलत होते। यावेळी विश्वजित कदम, सुमनताई पाटील, अरुणाना लाड,
नितीन पानुगडे पाटील, शरद लाड, अनिता सगरे, संजय बजाज, संजय विभूते यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुढील निवडणुकांनाही सामोरं जावं लागणार आहे. प्रत्येक मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचा हात धरून आपल्याला पुढे जावं लागणार आहे. काही ठिकाणी पै पाहुणे आणि नातीगोती असं धरून काम सुरू आहे. आज नेते व्यासपीठावर आहेत, मात्र कार्यकर्ते दुसरीकडे असल्याचं दिसतंय. मात्र या निवडणुकीत नेते इकडे आणि कार्यकर्ते तिकडे असं चालणार नाही. मतपेटी फुटल्यावर कळेल पदाधिकाऱ्यांनी कसं काम केलंय, त्यानंतर कुणाबरोबर कसे वागायचे हे मी नंतर ठरवेन, असंही त्यांनी सुनावलंय. सांगलीसह जिल्ह्यातील विविध परिसरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय. या दोघा चोरट्यांकडून चोरीतील 13 मोटरसायकलींसह 6,50,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने तानंग फाटा येथे ही कारवाई केली आहे. या प्रकरणी रणजित श्रीरंग लोखंडे आणि अशोक विश्वनाथ काशीत या दोघांना अटक केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे एक पथक मोटरसायकल चोरणाऱ्यांची माहिती घेत होते. यावेळी पथकातील कर्मचारी अनिल ऐनापुरे, सचिन धोत्रे, सूरज थोरात आणि विनायक सुतार यांना माहिती मिळाली की तानंग फाटा येथील पुलाच्या खाली संशयित दोघेजण विना नंबर प्लेटची चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी येणार आहेत. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी छापा टाकून संशयित रणजित लोखंडे आणि अशोक काशीत या दोघांना ताब्यात घेतलं. यावेळी मोटरसायकलबाबत त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की रणजित लोखंडे आणि त्याचा साथीदार काशीत या दोघांनी मिळून वेळोवेळी सांगली शहरातून 2, मिरज ग्रामीणमधून 2, तासगाव, कुपवाड आणि कर्नाटकातील कागवाड, कुडची येथून मोटरसायकल चोरल्याचं असून आता आमच्याकडे त्यातील एक आहे आणि इतर मोटरसायकली ह्या ते दोघे राहत असलेल्या अहिल्यानगर येथील भाड्याने राहत असलेल्या घराशेजारील मोकळ्या जागेत लावल्याचं सांगितलं. यावेळी त्यांच्याकडून चोरीतील एकूण 13 मोटरसायकलींसह 6,50,000चा मुद्देमाल जप्त केलाय. सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी यासाठी मी स्वतः अखेरपर्यंत प्रयत्न केले. एक कार्यकर्ता म्हणून ताकदीने भांडलो. जागा वाटपात ही जागा महाविकास आघाडीतून शिवसेनेला मिळाली आहे. जागा वाटप झाल्यानंतर विषय संपला असून आता माझी भूमिका महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, असं क्लिअर स्पष्टीकरण काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिले. महाविकास आघाडीच्या बैठकीत कदम बोलत होते. सांगलीमध्ये काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझी नैतिक जबाबदारी होती. आमच्या भूमिकेमुळे काही गैरसमज निर्माण झाले असतील, पण काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र होत्या. सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळावी अशी आशा होती. मी केलेल्या भाषणावर चंद्रहार पाटलांनी खंत व्यक्त केली. त्यांची ती भावना योग्य आहे, पण महाविकास आघाडीत सर्व पक्षांना एकत्रित घेऊन सांगलीची उमेदवारी जाहीर व्हायला हवी होती, तसं झालं नाही. वेगवेगळ्या भूमिका घेतल्या गेल्या. सांगलीची उमेदवारी जाहीर करताना आम्हाला कोणालाही विश्वासात घेतलं गेलं नाही. मी पक्षाला सांगलीची उमेदवारी मिळावी यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले, त्यात कसलीही शंका नाही. आता महाविकास आघाडीकडे उमेदवारी गेली आहे, त्यामुळे मी त्याला बांधील असल्याचं ते म्हणाले. दरम्यान महाविकास आघाडीच्या या पहिल्याच बैठकीमध्ये नेत्यांमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळाले. माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर माझ्यासोबत प्रचारासाठी केवळ शिवसैनिकच असतात. गावातील, शहरातील स्थानिक काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी आमच्यासोबत येत नाही. त्यांना विचारले असता आम्हाला अजून आदेश आला नसल्याची खंत चंद्रहार पाटील यांनी व्यक्त केली आहे. सांगली हरिपूर रस्त्याच्या कामासाठी 12 कोटी रुपये मंजूर आहेत. यातून काम सुरू आहे, पण हे काम चुकीच्या पद्धतीने सुरू आहे. रस्ता करताना पिण्याच्या पाण्याच्या पाईप फुटल्या आहेत. विद्युत खांब देखील धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने लक्ष घालून हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देखील देण्यात आले. सांगली हरिपूर रस्त्याच्या कामासाठी 12 कोटी रुपये मंजूर आहेत. त्यातून रस्त्याचं काम सुरू आहे, हे पण काम ठेकेदाराकडून योग्य पद्धतीने होत नसल्याने नागरिकांनी काम बंद पाडलं होतं. तरी देखील कामात सुधारणा झाली नाही. पिण्याच्या पाण्याची लाईन ही रस्त्याच्या कामामध्ये येत असल्यामुळे येथील नागरिकांची मोठी गैरव्यवस्था होत आहे. पिण्याची पाईप शिफ्ट करून घेणं आवश्यक आहे. तर हरिपूर व कोथळी पूल या रस्त्यावर रहदारी वाढली आहे. यासाठी नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून द्यावा. खुदाई आणि भरावाचे काम येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी करून घेणं आवश्यक आहे. त्यामुळे तातडीने जिल्हाधिकाऱ्यांनी या कामात लक्ष घालून सदर कामाची पाहणी करून ठेकेदाराला योग्य त्या सूचना द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली असल्याचे मनोज भिसे यांनी सांगितले. रेल्वेने वेगवेगळ्या मार्गावर उन्हाळी विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या आहेत. यामध्ये 6 गाड्या सांगलीतून जात असताना देखील सांगलीला वगळून अन्यत्र थांबे दिले. त्यामुळे रेल्वे प्रवासी संघटनांनी संताप व्यक्त केला असून 30 लाखांचं उत्पन्न रेल्वे विभागाचं बुडणार आहे. या गाड्यांना तातडीने सांगलीत थांबा द्यावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिक जागृती मंचचे सतीश साखळकर यांनी दिलाय. पश्चिम महाराष्ट्रात पुण्याखालोखाल सर्वाधिक उत्पन्न देणाऱ्या सांगली रेल्वे स्थानकावर थांबा नाकारण्याचा मध्य रेल्वेचा सिलसिला अद्याप सुरूच आहे.
2 दिवसांपूर्वी हुबळी मुझफ्फरपूर एक्सप्रेस, मुझफ्फरपूर ते हुबळी, हुबळी पटना एक्सप्रेस, पटना ते हुबळी, हुबळी ऋषिकेश एक्सप्रेस, ऋषिकेश ते हुबळी या 6 विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक थांबे याला मंजूर असताना केवळ सांगलीचा थांबा नाकारला गेलाय. प्रवासी संघटनांनी दावा केलाय की या 6 गाड्यांना थांबा न दिल्यामुळे सांगलीतून मिळणाऱ्या अपेक्षित 30 लाख रुपयांच्या उत्पन्नावर मध्य रेल्वेने पाणी सोडले हे चुकीचं असल्याचं म्हटलं गेलंय.